वेलकम टू टेन्स सिरीज. आपण बघत आहोत मराठीमधून पूर्ण 12 टेन्सची एक सिरीज, ज्यामध्ये आपण बघितलेले आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स. त्या पूर्ण 12 टेन्सच्या सिरीजमध्ये आतापर्यंत आपण एकूण 5 टेन्स बघून झालेले आहेत आणि आज आपण बघणार आहोत आपला पुढचा टेन्स, जो आहे टेन्स नंबर 6, पास्ट कंटिन्युअस टेन्स. आणि हा पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरतात कधी? तर भूतकाळात चालू असलेल्या घटनेचे वर्णन करण्यासाठी आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरत असतो. म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा भूतकाळात होऊन गेलेली असते आणि तिचे आत्ता आपल्याला वर्णन करून सांगायची असते, अशा वेळी आपण जे वाक्य बनवितो ते बनवणार आहोत पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये. जसे की मी TV पाहत होतो, आत्ता नाही पाहत आहे, पण एका तासापूर्वी पाहत होतो, पाहणं चालू होतं आणि म्हणून मी TV पाहत होतो हे वाक्य होणार पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये. राम मित्रांसोबत खेळत होता, आत्ता नाही खेळत आहे, परंतु काही वेळापूर्वी राम मित्रांसोबत खेळत होता, त्याचं खेळणं चालू होतं आणि म्हणून हे वाक्य जेव्हा आपण इंग्लिशमधून सांगणार तेव्हा आपण ते बनवणार पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये. पास्ट म्हणजे होऊन गेलेलं आणि कंटिन्यू म्हणजे चालू असलेलं. पण नेमकं भूतकाळ म्हणजे काय? तर 5 वर्षापूर्वी किंवा 10 वर्षांपूर्वी, 6 महिन्यांपूर्वी किंवा 2 आठवड्यांपूर्वी, 3 दिवसांपहिले किंवा अर्ध्या तासापूर्वी, 3 मिनिटांपहिले किंवा अगदी 2 सेकंदांपहिले जरी काही घडून गेलेलं असलं किंवा अगदी क्षणभरापूर्वी एखादी गोष्ट जर होऊन गेली तरी देखील ती भूतकाळातच मोजली जाते. पास्ट कंटिन्युअस टेन्स ह्यालाच पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स असे देखील म्हणतात. ह्याचे 2 नावं आहेत, त्यामुळे कन्फ्यूज नाही व्हायचे. आणि ह्या पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आपल्याला लागणार आहेत 2 हेल्पिंग वर्ब, जे आहेत वॉज आणि वेअर. हे 2 हेल्पिंग वर्ब आपल्याला या पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये नेहमीच लागणार आहेत. तर बघूया कोणत्या सब्जेक्टच्या समोर वॉज वापरायचे आणि कोणत्या सब्जेक्टच्या समोर वेअर वापरायचे. तर आयच्या समोर आपण वापरणार आहोत वॉज, वीच्या समोर आपण वापरणार आहोत वेअर, यू एकवचनी, वेअर यू अनेकवचनी, वेअर. हिच्या समोर आपण वापरणार वॉज, शीच्या समोर वॉज, हिच्या समोर वॉज, इटच्या समोर वॉज, दे वेअर. आणि कोणत्याही एका वस्तूचे किंवा जर एका व्यक्तीचे नाव असेल तर त्याच्या समोर आपण वापरणार वॉज. आणि अनेक वस्तू किंवा अनेक व्यक्तींचे जर नाव असेल तर त्याच्या समोर आपण वापरणार वेअर. आय वॉज, वी वेअर, यू वेअर, यू वेअर, ही वॉज, शी वॉज, ही वॉज, इट वॉज, दे वेअर. सिंग्युलर नाउन वॉज अँड प्लुरल नाउन वेअर. कीप इन युअर माइंड. लेट्स सी एक्झाम्पल्स which will be in positive sentences, negative sentences, positive questions and negative questions. Let's start. Let's see the examples of I. I was studying. मी अभ्यास करत होतो. Positive sentence. I was not studying. मी अभ्यास करत नव्हतो. Negative sentence. Was I studying? मी अभ्यास करत होतो का? It's a positive question. Was I not studying? मी अभ्यास करत नव्हतो का? It's a negative question.
I was studying. I was not studying. Was I studying? Was I not studying? Let's see examples of we. We were working. आम्ही काम करत होतो. It's a positive sentence. We were not working. आम्ही काम करत नव्हतो. It's a negative sentence. Were we working? आम्ही काम करत होतो का? It's a positive question. And were we not working? आम्ही काम करत नव्हतो का? It's a negative question. We were working. We were not working. Were we working? Were we not working? These are examples of we into past continuous tense. Let's see next example of you. हा जो यू आहे तो एकवचनीय आहे. You were reading. तू वाचत होता. Positive sentence. You were not reading. तू वाचत नव्हता. It's a negative sentence. Were you reading? तू वाचत होता का? It's a positive question. Were you not reading? तू वाचत नव्हता का? It's a negative question. Positive sentence, negative sentence, positive question and negative question. You were reading. You were not reading. Were you reading? Were you not reading? Let's see next example of you plural. You were playing. तुम्ही खेळत होते. Positive sentence. You were not playing. तुम्ही खेळत नव्हते. Negative sentence. Were you playing? तुम्ही खेळत होते का? It's a positive question. Were you not playing? तुम्ही खेळत नव्हते का? It's a negative question. You were playing. You were not playing. Were you playing? Were you not playing? These were examples of plural you. Let's see next example of he. He was writing. तो लिहित होता. It's a positive sentence. He was not writing. तो लिहित नव्हता. It's a negative sentence. Was he writing? तो लिहित होता का? It's a positive question. And was he not writing? तो लिहित नव्हता का? It's a negative question. Positive sentence, negative sentence, positive question and negative question. He was writing. He was not writing. Was he writing? Was he not writing? These were examples of he into past continuous tense. Let's see next example of she. She was listening songs. ती गाणे ऐकत होती. Positive sentence. She was not listening songs. ती गाणे ऐकत नव्हती. Negative sentence. Was she listening songs? ती गाणे ऐकत होती का? It's a positive question. And was she not listening songs? ती गाणे ऐकत नव्हती का? It's a negative question. She was listening songs. She was not listening songs.
Was she listening songs? And was she not listening songs? So these were examples of she into past continuous tense. Let's see next examples of it. And let me know that am I making you understand the tense or not through the comment. It was burning. ते जळत होतं. Positive sentence. It was not burning. ते जळत नव्हतं. It's a negative sentence. Was it burning? ते जळत होतं का? It's a positive question. And was it not burning? ते जळत नव्हतं का? It's a negative question. It was burning. It was not burning. Was it burning? Was it not burning? Let's see next examples of they. They were selling books. ते पुस्तकं विकत होते. Positive sentence. They were not selling books. ते पुस्तकं विकत नव्हते. It's a negative sentence. Were they selling books? ते पुस्तकं विकत होते का? It's a positive question. And were they not selling books? ते पुस्तकं विकत नव्हते का? It's a negative question. Positive sentence, positive question and negative question. They were selling books. They were not selling books. Were they selling books? And were they not selling books? So these were examples of they into past continuous tense. So today we have completed 6 tenses into our tense series. It's a kind request to all of you that please keep pen and notebook with you while watching the video. And please watch all tense videos one by one. It will give you direction to understand tense chronologically. And please, it's a kind request to all of you, subscribe my channel and press the bell icon and get ready with pen and notebook for next video. Have a nice day. Thank you.